नमस्कार. नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे. आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या सध्या आता येऊ ठेपलेला पाहायला मिळून येत आहेत. खरं तर सध्या आता आपण पाहतोय की सध्या आम्ही आळंदी आणि कुरुळी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील जे उमेदवार आहेत सध्या आपण पाहिलं. खरं तर सध्या सुधीर भाऊ मुंगशे यांचं या कुरुळी आणि आळंदी या जिल्हा परिषद गटामध्ये कशा पद्धतीनं कामकाज आहे हे सध्या आम्ही आत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर आम्ही चिंबळी गावामध्ये आहोत आणि चिंबळी गावातील हे सगळे ग्रामस्थ आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर काय सांगाल सुधीर भाऊ मुंगशे यांचं काम कशा पद्धतीनं आहे या ठिकाणी? येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सौभाग्यवती विनयताई सुधीरभाऊ मुंगसे आणि पंचायत समिती गणातून आमच्या गौरीताई चंदनदादा मुरे या दोन महिला इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांना मशाल या चिन्हावर आज त्या लढत आहेत. खरं पाहायला गेलं तर निवडणूक ही एक संधी असते की एक चांगल्या कार्यकर्त्याला किंवा चांगल्या नेत्याला पुढे एक समाजासाठी पुढे जाण्यासाठी एक पोचपावती असते. भाऊच्या माध्यमातून जर बोलायचं गेलं तर गेले 7-8 वर्षे झालं एक चांगल्या पद्धतीचं काम सामाजिक असेल, राजकीय असेल, क्रीडा असेल, विशेषतः आमचे बैलगाडा क्षेत्रातील साहेब केसरी स्पर्धा सुधीर भाऊंनी भरवली. अतिशय सुयोग्य नियोजन आणि प्रत्येक गाडा मालकाला एक अशी महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवून देणारी एक ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारी बैलगाडा शर्यत साहेब केसरी या नावाने सुधीर भाऊंनी भरवली. पाहायला गेलं तर भाऊ हे स्वतः एक चांगल्या उच्चपदस्थ कंपनीचे एक मालक आहेत आणि संपूर्ण कामगार असेल, संपूर्ण शेतकरी वर्ग असेल, प्रत्येक क्षेत्राशी समाजाची आज त्यांची एक नाळ जोडलेली आहे. असा एखादा सामान्य माणूस, एक शेतकरी कुटुंबात जमलेला माणूस आज पुढे जात आहे. निश्चितच आम्हाला कार्यकर्त्याला किंवा आमच्या चिंबळी गावाला त्याचा अभिमान आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सध्या आता सुधीर भाऊ मुंगशे यांच्या पत्नी त्या खरं तर सौभाग्यवती त्या सध्या तर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कशा पद्धतीनं त्यांना आपल्या चिंबळी गावातून लीड मिळेल? सौभाग्यवती विनयताई सुधीरभाऊ मुंगसे यांना एक 100% आम्ही एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आणि जर त्यांचं जर गेल्या 2-4 वर्षातील जर कार्य पाहिलं, महिला असेल किंवा एक बालकल्याण विभाग असेल किंवा त्यांनी भरवलेले जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यामुळे 100% सुधीर भाऊंना किंवा विनयताईंना चिंबळी गावातून लीड असेल. भाऊंचं काम कसं आहे बरं? तळागाळातल्या नागरिकांशी नाळ जोडलेली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत. काय वाटतं नागरिकांनी सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना खरं तर भरघोस असं मतधिक्य देऊन त्यांना विजयी केलं पाहिजे? नक्कीच. मुंगसे परिवार असेल, सोमनाथ भाऊ असेल, सुधीर भाऊ असेल, विनयताई असेल, यांचं निश्चितच तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क आहे आणि ते प्रत्येक समाजातल्या घटकातला म्हणजे कुठलंही मंडळ असो किंवा एक गावातील एखादा कार्यक्रम असो, भाऊंचा कधीच कायम त्यांना पाठिंबा असतो किंवा आर्थिक रूपी मदत असते. आणि निश्चितच आज नाही, पहिल्यापासूनच ते सगळ्या तरुणांशी सहकार्य करत असतात. म्हणजे खरं तर मग तुम्ही नागरिक म्हणून काय सांगताय सध्या आता ह्या गावातील जे काही कुरुळी आणि आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील नागरिकांना काय सांगताय तुम्ही? हे पहा, इलेक्शन येतात जातात, परंतु एक सांगतो, ह्या निवडणुकीच्या माध्यमातून सौभाग्यवती विनयताई मुंगसे यांचा 100% विजय हा ठरलेला आहे. नक्कीच. खरं तर हे सगळे शेतकरी आहेत, चिंबळी गावातील शेतकरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सध्या आता विनयताई मुंगसे ह्या सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आहेत. खरं तर पंचायत समिती आहेत, याच्यामध्ये सुद्धा खाली गणातून जे निवडणूक लढवत आहेत त्यांनासुद्धा भरघोस मतांनी विजयी करा अशा पद्धतीनं नागरिकांना आव्हान एक नागरिक करत आहेत. त्याच्यामुळे निश्चितच माझ्यासोबत अजून नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. भाऊंचं काम कसं आहे बरं ह्या भागात? काम एक नंबर आहे. काय वाटतं मग त्यांच्या आता सौभाग्यवती विनयताई सध्या त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय कसं पाहता त्याकडे? ते 100% निवडून येतील. मशाल चालेल इथे? हो. खरं तर तसं जर बघायला जर गेलं तर या भागांमध्ये शिवसेनेचाच बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. खरं तर सुरेश भाऊ गोरे असतील स्वर्गीय, खरं तर या ठिकाणी बाबाजी काळे असतील, हे देखील शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. त्याच्यातच परत आता मशाल घेऊन सध्या आता विनयताई मुंगसे सध्या आता निवडणुकीच्या सामोरे जात आहेत. बालेकिल्लाच राहील हा शिवसेनेचा? नक्कीच बालेकिल्ला राहील. मशालीच्या माध्यमातून 100% यश या ठिकाणी तीनही उमेदवारांना मिळेल. काय वाटतंय सध्या आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, कसं पाहताय तिकडे? चिंबळीमधून त्यांना लीड आम्ही विनयताई सुधीर मुंगशे यांना लीड देऊ आणि आमची मनापासून इच्छा आहे. नक्कीच. खरं तर म्हणजे सुधीर भाऊंचं काम कसं आहे मग गेल्या कित्येक वर्षापासून? खूप 3 वर्ष झाले ते मध्ये आहे. मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण
गण नाही गट नाही तर तालुका पिंजून काढला आहे. तालुक्यात त्यांची मदत आहे. खरं तर त्यांना आमदारकीचंच तिकीट मिळणार होतं, पण त्यांनी काही ॲडजस्टमेंट केली आणि आता सौ विनायताई सुधीर मुंगशे यांना गटातून तिकीट मिळालं आहे आणि आमचं चिंबळी ग्राम त्यांच्या पाठीमागे राहील निश्चित निश्चित. ताई विजय होतील. हो नक्की 100% विजय होईल. त्यांचा पॅनलच विजय होईल. पॅनलच विजय होईल. नक्कीच. खरं तर तसं बघायला जर गेलं तर सध्या आत्ता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. खरं तर सध्या आत्ता सुधीर भाऊ मुंगसे यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून या आळंदी आणि कुरुळी ग्रामीण जिल्हा परिषदेच्या गटामध्ये या भागामध्ये त्यांचं वर्चस्व असताना पाहायला मिळून येतं. परंतु सध्या आता नागरिक स्पष्टपणे सांगताना पाहायला मिळून येतात की खेड तालुक्यामध्ये त्यांचं सुधीर भाऊ मुंगसे यांचं काम या खेड तालुक्यात आहे. त्याच्यामुळे निश्चितच या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या ज्या सौभाग्यवती त्या विनयताई सुधीर मुंगसे या भरघोस मतांनी विजय होतील असा ठाम विश्वास सध्या आता नागरिकांना होताना आपल्याला पाहायला मिळून येत आहे. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या नवमहाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नवमहाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, आळंदी, कुरुळी.